नमस्कार मित्रांनो. आज काय माहिती आहे का तुम्हाला? काय निलेश दादा, काय मजा घेता हो? आज मैत्री दिन आहे की. चला तर मग जाणून घेऊया मैत्री दिनाविषयी. मानवी जीवनात अनेक नाते असतात. आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक आणि गुरु. परंतु या सर्व नात्यांमध्ये एक असे नाते आहे जे आपण स्वतःच्या मनाने निवडतो, ते म्हणजे मैत्री. मैत्री ही प्रेम, विश्वास, सहकार्य, त्याग आणि समजूतदारपणा यावर उभी असलेली एक सुंदर भावना आहे. या अनमोल नात्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा केला जातो. मैत्रीचे महत्त्व. मैत्री ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती मानली जाते. खरी मैत्री माणसाला योग्य मार्ग दाखवते, संकटात धीर देते आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रेरणा देते. मित्र आपल्या आनंदात सहभागी होतात आणि दुःखाच्या काळात खंबीरपणे साथ देतात. म्हणूनच संकटात जो कामी येतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते. मैत्री दिन साजरा करण्याची संकल्पना 20व्या शतकात लोकप्रिय झाली. विविध देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. भारतात आणि अनेक देशात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी मित्र एकमेकांना शुभेच्छा देतात, मैत्रीचे बंध अधिक दृढ करतात आणि एकत्र आनंद साजरा करतात. खरी मैत्री ही स्वार्थरहित असते. ती केवळ सुखाच्या क्षणांपूर्वी मर्यादित नसते, तर संकटाच्या वेळीही तितक्याच ताकदीने उभी राहते. मैत्रीत विश्वास, प्रामाणिकपणा, आदर आणि समर्पण या गुणांना विशेष महत्त्व असते. मतभेद झाले तरी मैत्री टिकून ठेवणारी माणसेच खऱ्या अर्थाने मित्र असतात. मैत्रीदिनी विद्यार्थी आणि युवक आपल्या मित्रांना रंगीबेरंगी फ्रेंडशिप बँड बांधतात. शुभेच्छा पत्रे, फुले किंवा छोटी भेटवस्तू देतात. अनेक जण एकत्र फिरायला जातात, वृक्षारोपण करतात, समाजसेवेचे उपक्रम राबवतात किंवा एकत्र वेळ घालवून जुन्या आठवणींना उजाळा देतात. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. खऱ्या मित्राने नेहमी चांगल्या गोष्टींसाठी प्रेरणा द्यावी, चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखावे आणि योग्य सल्ला द्यावा. मित्राने मित्राचा आदर करावा, त्याच्या यशात आनंद मानावा आणि अपयशात त्याला धीर द्यावा. मैत्रीत मत्सर, अहंकार किंवा स्वार्थाला स्थान नसावे. भारतीय इतिहासात आणि पुराणांमध्ये अनेक आदर्श मैत्रीची उदाहरणे आढळतात. जसे भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री आजही आदर्श मानली जाते. त्यांची मैत्री निस्वार्थ प्रेम, विश्वास आणि आत्मीयतेचे प्रतीक आहे. तसेच रामायण, महाभारत आणि अनेक साहित्यकृतींमध्ये मैत्रीचे महत्त्व प्रभावीपणे सांगितले आहे. जसे कर्ण आणि दुर्योधन देखील खूप चांगले मित्र होते, कारण कर्णाला राज्याभिषेक दुर्योधनाने करून दिला, तर कर्णाने आपल्या या दुर्योधनाच्या मित्राची अखेरपर्यंत साथ सोबत निभावली. विद्यार्थी दिशेत मैत्रीचे महत्त्व अधिक असते. मित्र एकमेकांना अभ्यासात मदत करतात, स्पर्धांमध्ये प्रोत्साहन देतात आणि अडचणीच्या वेळी आधार बनतात. चांगल्या मित्रांच्या सहवासामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील योग्य मूल्यांची जाणीव होते. आजच्या काळात सोशल मीडियामुळे अनेक नवीन मित्र मिळतात, मात्र ऑनलाईन मैत्री करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खरी मैत्री हे केवळ संदेशांमध्ये नसून विश्वास, आदर आणि प्रत्यक्ष सहकार्यांमध्ये असते. मैत्री दिन आपल्याला प्रेम, बंधुभाव, सहकार्य आणि विश्वास यांचे महत्त्व शिकवतो. हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यापुरता नसून आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्याचा दिवस आहे. मैत्री ही जीवनातील सर्वात सुंदर आणि अमूल्य भेट आहे. पैशाने किंवा संपत्तीने खरी मैत्री विकत घेता येत नाही. चांगला मित्र आयुष्यभर साथ देतो, योग्य मार्ग दाखवतो आणि जीवन अधिक आनंदी बनवतो. म्हणून आपण सर्वांनी प्रामाणिक, निस्वार्थ आणि विश्वासू मैत्री जपली पाहिजे. प्रत्येक दिवस मैत्रीचा असला तरी मैत्री दिन आपल्याला या सुंदर नात्याचे महत्त्व नव्याने जाणून देतो. मैत्री ही देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट आहे. ती जपली तर आयुष्य समृद्ध होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.